स्वीटकॉर्न खायला आवडत असतील तर अशा प्रकारे देखील दोन प्रकारे तुम्ही स्वीटकॉर्न बनवू शकता। तर त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा, ही नम्र विनंती। तर त्या सावज रेसिपी स्पेशलमध्ये आज आपण स्वीटकॉर्नची एक सुंदर अशी रेसिपी पाहणार आहोत। त्यामध्ये मी 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेले आहे व यानंतर आता आपण यामध्ये स्वीटकॉर्नच्या आपण ज्या बिया काढून घेतलेल्या आहेत ते स्वीटकॉर्न आपण यामध्ये घालणार आहोत। याला मका देखील असे म्हणतात। तर आपण ही मक्याची जी बी आहे ती यामध्ये घालणार आहोत व हे आपल्याला थोडे शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून हे चांगल्या प्रकारे आपल्याला डायजेस्ट होतील। तर आता तुम्ही ते पाहू शकता, अशा प्रकारे स्वीटकॉर्न आपण निवडून यामध्ये घातलेले आहेत। हे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी आपण यावर झाकण ठेवून थोडं 2 ते 3 मिनिट चांगले वाफलून घेणार आहोत व त्यानंतर चेक करायचे आहे की कशा प्रकारे झाले। तुम्ही ते पाहू शकता, पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता यावर झाकण झाकून पुन्हा आपण 2 ते 3 मिनिटांसाठी याला चांगले वाफलून घेणार आहोत। हे चांगले वाफलून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे व त्यानंतर एका बाउलमध्ये झाऱ्याच्या साहाय्याने फक्त आपल्याला स्वीटकॉर्न घ्यायचे आहेत व हे जे स्वीटकॉर्न आहेत आपण हे सर्व खातील असे बनवणार आहोत। त्यासाठी ग्रीन चिली सॉस इथे मी घेतलेला आहे। आपण 2 प्रकारच्या स्वीटकॉर्नची डिश बनवणार आहे। एकामध्ये आपण आता ग्रीन चिली सॉस घातलेला आहे। आपण थोड्याच स्वीटकॉर्नचा वापर केलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता व त्यानंतर रेड चिली सॉस देखील आपण यामध्ये ॲड करणार आहोत। ज्यांना तिखट जास्त आवडत असेल त्यांनी यामध्ये मिरच्या कापून घातल्या तरी देखील चालेल किंवा सॉसची क्वांटिटी जास्त केली तरी देखील चालेल। इथे मला कमी तिखट लागते म्हणून मी ते कमी तिखटचा वापर केलेला आहे व त्यानंतर हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। साधारण 1 ते 2 मिनिट आपल्याला लागतात याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायला। असे आपण हे एका प्रकारे बनवलेले आहे। आता यामध्ये आपण काही जिन्नस घालणार आहोत। त्यामध्ये थोडेसे सेंधव मीठ घातलेले आहे। यामध्ये तुम्ही जिरे पूड, धने पूड हे देखील घालू शकता। मी ते थोडा गरम मसाला देखील ॲड करणार आहे। हा फिश करी मसाला आहे, तरी देखील फिश फ्रायचा जो मसाला आहे तो मी इथे ॲड केलेला। कोणताही गरम मसाला, किचन किंग मसाल्यामध्ये घातला देखील तरी चालतो, यामुळे याला चांगली चव अशी येत असते। त्यानंतर आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून ह्या स्वीटकॉर्नला व्यवस्थित मसाले लागले जातील एवढे आपल्याला मिक्स करून घेऊन हे बाजूला ठेवून द्यायचे। आता हा जो दुसरा प्रकार आहे यामध्ये हे आता लहान मुलं खातील अशा प्रकारे आपण हे स्वीटकॉर्न बनवत आहोत। तर त्यासाठी सुरुवातीला झाऱ्याच्या साहाय्याने थोडे स्वीटकॉर्न घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालणार आहोत। मिठाची क्वांटिटी चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। बॉईल केलेल्या स्वीटकॉर्नमध्ये फक्त आपण मीठ घातलेले आहे व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते यामध्ये मॅजिक मसाला मॅगीचा देखील घालू शकता, त्यामुळे देखील चांगली चव येते व लहान मुले आवडीने खातात व असे देखील थोडेसे मीठ घालून मुले आवडीने खात असतात। हे ते आपण 2 प्रकारचे बनवले आहेत। त्यामध्ये एक जो तिखट आहे दुसरा आहे ते फक्त मिठाचा आहे। तिखट आहे ते सर्वजण खाऊ शकतात, मिठाचा आहे तो लहान मुलांसाठी आपण बनवलेला आहे। अशाच प्रकारच्या झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी साहूज रेसिपी स्पेशल चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा व सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। ही रेसिपी एकदा ट्राय करून नक्की पहा व आपले अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये कळवत राहा। धन्यवाद।